नमस्कार, मी संदीप देसाई. कोरोना 50 या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेणार आहोत वेगवान घडामोडींचा आढावा. देवेंद्र फडणवीसांची माहिती आभासी असल्याची टीका अनिल परब यांनी केली आहे. 1750 कोटींचा गहू राज्याला मिळालेलाच नसल्याची माहिती त्यांनी दिली. तेव्हा यावेळेला बोलताना त्यांनी श्रमिक ट्रेनसाठी 68 कोटी रुपये राज्य सरकारनं रेल्वेला दिल्याचंही परब यांनी सांगितलं असून केंद्राकडून मदत मिळाली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक ट्रेन पाठवल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय. भाजपकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यात आली नसल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. भाजपकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा होती, मात्र विरोधक या परिस्थितीचा फायदा घेऊन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी समर्थपणे काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राहुल गांधींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात पडद्यामागून होत असलेल्या राजकारणावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर या फोनमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली. राहुल गांधी यांच्या विधानावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींचं विधान दुटप्पीपणाचं असून काँग्रेस सत्तेकरिता लाचार झाली अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. शिर्डीत बोलत असताना त्यांनी हे भाष्य केलंय. तर राज्यातील जनता हवालदिल झालेली असताना मंत्री गायब झाले. त्याचबरोबर राज्याच्या अवस्थेला शिवसेना राष्ट्रवादीसोबत काँग्रेसही तेवढी जबाबदार असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केले. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार होत असल्याची माहिती पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. सर्व हॉस्पिटल सुविधांनी सज्ज असल्याचं सांगत विरोधकांनी विनाकारण राजकारण करू नये असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. मुंबईतील कोरोनाचा मृत्यूदर 4% कमी असल्याची माहिती सुद्धा यावेळेला अस्लम शेख यांनी दिली आहे. कामावर रुजू न होणाऱ्या खासगी डॉक्टर्सवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय ठाणे आयुक्त विजय सिंघल यांनी घेतलेल्या अधिग्रहित खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. कामचुकार खासगी डॉक्टर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सुद्धा आयुक्तांनी दिली आहे. रत्नागिरीमध्ये कोरोना टेस्टिंग लॅब नसल्यामुळे 200 किलोमीटरवर असलेल्या मिरज मेडिकल कॉलेजच्या लॅबवर अवलंबून राहावं लागतंय. त्यामुळे कोरोना नियंत्रण उपाययोजना करण्यास विलंब होत असल्याबाबत रत्नागिरीतल्या खलील बस्ता यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल झालेल्या सुनावणी झाली आणि यामध्ये राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोना चाचणी संदर्भातील स्थिती राज्य सरकारने येत्या शुक्रवारपर्यंत न्यायालयामध्ये सादर करावी असे आदेश देण्यात आले. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 75 पोलीस कोरोनाची लागण झालेली आपल्याला पाहायला मिळाली. राज्यभरातील 1964 पोलीस कोरोनाबाधित झाले असून यातील 233 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तर 1741 कर्मचाऱ्यांचा या सगळ्यामध्ये समावेश आहे. उल्हासनगर शहरामध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. एकाच दिवशी 27 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. उल्हासनगर शहरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 241 झाली आहे. त्यामधील 81 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अंबरनाथमध्ये आज 12 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याचा यामध्ये समावेश आहे. या पोलिसाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाते आहे. दरम्यान अंबरनाथ शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 78 वर पोहोचली आहे. सोलापुरात सिटी बसचं रूपांतर मोबाईल क्लिनिकमध्ये करण्यात आलेलं आहे. कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं प्रशासनानं उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ही बस प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करणार आहे. या मोबाईल क्लिनिकद्वारे ही सुविधा देण्यात येते. औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनानं कोरोना रुग्णांसाठी विशेष रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात केलेली आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये 250 खाटांच्या रुग्णालयाचं काम सुरू झालं असून येत्या 10 दिवसांमध्ये काम पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 7 रुग्ण आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हडको भागामध्ये एकाच कुटुंबातील 6 जण कोरोनाची लागण झाल्यानं प्रशासनानं हा परिसर सील केलाय. सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट झालाय. साताऱ्यात काल रात्री उशिरा 52 रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. आता सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 394 वर पोहोचली आहे. साताऱ्यात आतापर्यंत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मुंबईवरून आलेल्या 7 जणांच्या कुटुंबातील होता आणि मधुमेह असलेल्या 60 वर्षीय वृद्धाचा रात्री 11च्या सुमारास मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 8 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला.
भिवंडीमध्ये 8 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालाय. भिवंडीमध्ये कोरोनाचा आकडा 88 वर गेलाय. लॉकडाऊनमुळे भिवंडीतील 6 उड्डाण पूल वाहतुकीला बंद केले होते. आता मात्र ही उड्डाण पूल वाहतुकीला खुली करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या 1001 वर गेली आहे, तर 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मंगळवारी दिवसभरामध्ये 17 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नाशिक शहरामध्ये 10, सिन्नर 3 तर जिल्ह्याबाहेरील दोघांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचे 2 बळी गेले असून नाशिक शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये 24 तासांमध्ये 246 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5427 वर पोहोचली आहे, तर शहरामध्ये 24 तासांमध्ये 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 273 वर पोहोचली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल एका दिवसामध्ये 22 जण कोरोनाबाधित आढळलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 183 वर पोहोचली आहे. काल 22 जण मुंबईमधून आलेले, त्यापैकी 6 जणांना 10 जणांचे रिपोर्ट जे आहेत ते पॉझिटिव्ह आल्याचं पाहायला मिळालं. नागपूरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये जेवणामध्ये आळ्या सापडल्याचं निदर्शनास आलंय. शुद्ध पाणी मिळत नसल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय. क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांनी गोंधळ केला. जेवण चांगलं असल्याचा मात्र प्रशासनानं दावा केलाय. नागपूर क्वारंटाईन सेंटरमध्ये लोकांना निकृष्ट जेवण आणि पाण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पुढची बातमी आहे धुळ्यातली. आपण बघितलं तर धुळ्यामध्ये सुद्धा महिला घरी पोहोचल्यावर प्रशासनाला जाग आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर अनेक किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्या महिलेला पुन्हा परत आणण्यात आलं. त्यानंतर पुढची बातमी कोल्हापुरातली बघणार आहोत, कारण कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानूर गावातल्या शाळेमध्ये जवळपास 25हून अधिक नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं. यामध्ये महिला, लहान मुलांचाही समावेश असून सध्या शाळा बंद असल्यानं शाळेची दुरवस्था झाली होती. पण शाळेचं मैदान असो किंवा वर्ग हे सगळं या नागरिकांनी स्वच्छ करून चकाचक केलंय. शाळा परिसरामध्ये वृक्षारोपणही केलं असून इथल्या सगळ्या झाडांना पाणी घालण्याचं कामही हे नागरिक करतायत, तेही सोशल डिस्टन्सिंग आणि प्रशासनाचे नियम पाळून. आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात तब्बल 10 लाख आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपाचं नियोजन केलेलं आहे. या गोळ्या वाटपामध्ये कोणतंही राजकारण नसल्याचं त्यांनी म्हटलंय. सिंधुदुर्ग प्रशासनाच्या गलथान नियोजनामुळे कोरोनाच्या प्रचाराचा धोका जो आहे तो अधिक असल्याची टीका सुद्धा राणे यांनी केली आहे. कल्याणमध्ये युपीला सुटणारी काल रात्रीची श्रमिक ट्रेन रद्द झाल्यानं श्रमिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दुपारी 1:30 वाजल्यापासून मजूर रात्री 11 वाजेपर्यंत विठ्ठलवाडी डेपोमध्ये बसून होते. नोडल अधिकाऱ्यांकडून व्यवस्थित माहिती न मिळाल्यानं पोलिसांनाही कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. दरम्यान ट्रेन रद्द झाल्यानं कामगारांना घरी जाण्यासाठी वाहनही उपलब्ध नव्हती. मुंबईहून परराज्यामध्ये जाणाऱ्या ट्रेन सुरू करण्यात आलेल्या आहेत. या ट्रेन्सचं बुकिंग करण्यासाठी शेकडो लोक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जमा झाले. मंगळवारी दिवसभरामध्ये 44 ट्रेन सोडण्यात आल्यात. यामधून जवळपास 50,000 परप्रांतीय आपल्या राज्यात परत गेले. रत्नागिरी जिल्ह्यातून पहिली श्रमिक ट्रेन उत्तर प्रदेशकरता आज चिपळूण इथून संध्याकाळी 6 वाजता रवाना होणार आहे आणि दाभोळ बंदर असेल हरणे बुरोंडी या बंदरामध्ये काम करणारे 1500 मच्छीमार काही श्रमिक या ट्रेननं उत्तर प्रदेशकडे रवाना होणार आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनानं चोख नियोजन केलं आहे. पुणे विभागातून 26 मे पर्यंत 141 श्रमिक ट्रेन सोडण्यात आलेली आहेत. पुण्यातून आतापर्यंत 1,88,570 प्रवाशांना रवाना करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशसाठी 15, उत्तर प्रदेशसाठी एक. आजही पुणे विभागातून 4 रेल्वे हावडा, पश्चिम बंगाल इथं रवाना होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. मात्र याच तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढण्याकरता लागणाऱ्या बँकेच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याकरता तहसील कार्यालयामध्ये गर्दी केली आहे. यावेळेला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं. शेतात ऊस लावून रसवंती चालवणाऱ्या शेतकऱ्यांसमोर गेले 2 महिने मोठं संकट उभं राहिलेलं आहे. पण याही परिस्थितीमध्ये संयम न सोडता चिकाटीनं शेतकऱ्यांनी यावर मार्ग काढलाय. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस खराब होऊ नये म्हणून शेतातच गूळ काढायला सुरुवात केली. यामध्ये नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत काटसावर भेंडीच्या झाडाची साल, गाईचं दूध, जायफळ, वेलचीचा उपयोग करून सेंद्रिय गुळाची निर्मिती केली जाते. बीडमधील गेवराई तालुक्यातल्या इटकूर इथल्या 14 वर्षीय कोरोनाबाधित मुलगी कोरोनामुक्त झाली आहे. मुलीचा आजच वाढदिवस आहे. याच निमित्तानं प्रशासनाकडून पोलीस दलाच्या बँड पथकाकडून अनोखी सलामी देण्यात आली, तर रुग्णालय प्रशासनाकडून केक कापून त्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
पुण्यातही पुन्हा पोलिसांच्या संवेदनशीलतेचं दर्शन झालंय. गावी परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांसोबत त्यांची बावरलेली मुलंही आहेत. या मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी केलेला आहे. पुणे स्टेशनवर आरपीएफ जवानांनी या स्थलांतरित मजुरांच्या मुलांना खेळणी देऊन त्यांना खुलवण्याचा प्रयत्न केला. सायन रुग्णालयातील 1 महिना आणि 6 दिवसांच्या बाळानं कोरोनाची झुंज दिलेली आहे आणि ते बाळ आता बरंही झालंय. आणि नुकतंच सायन रुग्णालयातल्या सगळ्या कोरोना रुग्णांनी या बाळाला टाळ्या वाजवून डिस्चार्ज दिला. गेल्या काही दिवसांपासून सायन रुग्णालयातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते आणि त्यामध्ये आता हा दिलासादायक आणि ऊर्जा देणारा एक व्हिडिओ समोर आला. बालभारती अर्थात राज्य पाठ्यपुस्तक मंडळानं कोरोनाच्या कठीण काळातही पुस्तक वितरणाला सुरुवात केली आहे. 1ली ते 12वीच्या पाठ्यपुस्तक वितरणाला पुण्याच्या पुस्तक भांडारातून सुरुवात झाली आहे. आजच 12वी विज्ञानची नवीन पुस्तकं आली आहेत. यंदा तब्बल 81 लाख पुस्तकांच्या PDF डाउनलोड करण्यात आलेल्या आहेत. कोल्हापूरमधील चेनिकुपी गावामध्ये क्वारंटाईन केलेल्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. इथं क्वारंटाईन झालेल्या नागरिकांना टीव्ही, स्वच्छतागृह, त्याचबरोबर या सगळ्याची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत स्वयंपाकही बनवला जातोय. चेनिकुपी गावानं हा आदर्श घालून दिलाय. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यानं परंपरेनुसार प्रस्थान ठेवल्यानं आजपासून आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सकाळी मुक्ताबाईंच्या गाभाऱ्यातील पादुकांची विधिवत पूजा करून त्या पालखीमध्ये ठेवण्यात आल्या आणि मंदिराच्या सभामंडपातच हा पालखी सोहळा विसावला. कोरोनाच्या संकटामुळे पालखी सोहळा प्रमुखांनी सोहळा मार्गस्थ न करण्याचा निर्णय घेतलेला. येत्या 30 तारखेपर्यंत मुक्ताबाईंचा हा सोहळा मंडपातच असणार आहे. त्यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्या. बातमी कोल्हापुरातली आहे. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भेडस गावामध्ये सरपंचानं घरात घुसून एका दाम्पत्याला मारहाण केली. या प्रकरणी चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये त्या दाम्पत्याचा मुलगा देखील जखमी झाला. पावसाळा तोंडावर आल्यानं आता कोल्हापूरमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनलाय. कोल्हापूर शहरातल्या शनिवार पेठ भागामध्ये अनेक धोकादायक इमारती आहेत. या इमारतींबाबत महापालिकेकडून कुठलीही कारवाई अन्यथा इशारा देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. या इमारतींची डागडुजी करावी किंवा स्थलांतर करावं अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. धुळे महानगरपालिका कोरोनाच्या संकट काळातही नागरिकांना पायाभूत सुविधा देत नसल्याचं समोर आलंय. मोगलाई, फुले नगर परिसरामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं संतप्त महिलांनी महापालिकेसमोर आंदोलन केलं. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील दाभडी महालिंगी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या महालिंगी तांडा येथे जवळपास 500 लोकसंख्या असणाऱ्या वस्तीला आठवड्यातून 3 वेळा केवळ 1000 ते 1500 लिटरचा पाणी पुरवठा केला जातोय. पाणी टंचाईमध्ये नागरिकांना पाण्याच्या टाकीवर चढत जीवघेणी कसरत करून पाणी मिळवावं लागतंय. कोरोना महामारीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 2 दिवसांपासून अकोल्यामध्ये तापमानानं उच्चांक गाठलेला आहे. तापमानाचा पारा 47 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. अशातच बुधवारी उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आणि सर्वोपचार रुग्णालयामध्ये उष्माघाताचा पहिला रुग्ण दाखल झाला होता. हा रुग्ण बाळापूर तालुक्यातल्या मोरगाव इथला रहिवासी असल्याची माहिती आहे. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विधानसभा अधिवेशन येत्या 22 जूनपासून सुरू होणार असून कोरोनाच्या संकट काळामध्ये सभागृह कसं चालवायचं याबद्दल लोकसभा अध्यक्षांनी चर्चा केल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याबाबतही विचार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. देशात एका दिवसामध्ये कोरोनाच्या विक्रमी चाचण्या झाल्याची माहिती आहे. एका दिवसामध्ये कोरोनाच्या 1,16,041 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. देशात आजवर 32,42,160 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. दिवसेंदिवस देशामध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. कोरोनाबाधितांची देशामध्ये 1.5 लाखांचा टप्पा पार केलेला आहे. एकूण देशातली कोरोनाबाधितांची संख्या 1,51,767 इतकी आहे. गेल्या 24 तासांमध्ये 6,387 नवे रुग्ण समोर आलेत. देशात आतापर्यंत 4,337 रुग्णांचा मृत्यू झाला तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 64,426 आहे.
लडाखच्या पूर्व भागामध्ये भारत चीनमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्लीमध्ये दिवसभर बैठकांचा सिलसिला सुरू होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही बैठक घेतली. या बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. नवी दिल्लीमध्ये दिल्ली पोलिसांच्या वतीनं सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये जागरूकता मोहीम राबवली जाते. यामध्ये उद्यानात आलेल्यांना मास्क आणि कोरोनापासून वाचण्याबाबत मार्गदर्शन केलं जात आहे. लोधी गार्डन आणि तालकटोरा दिल्ली पोलीस कॉर्पोरेशनपासून सगळीकडे याबाबत अनाउन्समेंट करण्यात येते. त्यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक. पाहत होतं न्यूज 18 लोकमत.